नमस्कार. आज मी लोणचं घालतेय. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत मी लोणचं कसं घालते, माझी पद्धत काय ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. म्हणजे मी सुरुवात 2 दिवस आधी करते. तो सुरुवात म्हणजे काय तर बाजारातून कैऱ्या आणतो आपण, त्या स्वच्छ धुतो आणि त्या कोरड्या करून मी त्या चिरून घेते, व्यवस्थित त्याच्या फोडी करून घेते आणि त्याच्यानंतर हळद आणि मीठ लावून त्याला ठेवते. एक साधारण 1-2 तास मी ते तसंच ठेवते आणि त्याच्यानंतर मी ते चाळणीत काढून ठेवते. चाळणीत काढून झाल्यानंतर मग रात्रभर मी त्याचं पूर्ण जे पाणी त्या कैऱ्यांमध्ये मिठामुळे सुटतं ते पाणी पूर्णपणे जाऊ देते, म्हणजे चाळणीमधून ते निघून जातं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते एक स्वच्छ कपड्यावर, सुक्या कपड्यावर फॅन खाली त्या मी कैऱ्या सुकत घालते. आणि त्या मी काल सकाळी सुकत घातलेल्या आहेत, त्या मी आज दुपारी त्याचं लोणचं घालायला घेतलं आहे. तर आता पुढची पद्धत मी कसं घालते ते तुम्हाला मी दाखवते. मी तुम्हाला पटकन आधीची तयारी दाखवते, जी मी 2 दिवस आधी केली होती. हळद आणि मीठ लावून हे करून ठेवलं होतं चाळणीत काढून आणि असे फडक्यावर घालून 2 दिवस त्याला मी फॅन खाली सुकत ठेवलं होतं. आणि आता त्या कैऱ्या सुकून तयार झालेल्या आहेत. हे बघा, अशा छान सुकल्यासारख्या झालेल्या आहेत कैऱ्या. हे बघा, तुम्हाला जवळ करून दाखवते. आता साहित्य बघा. ही कैरी वजनाने 1.25 किलो आहे आणि त्या अंदाजाने मी 150 ग्रॅम मसाला घेतलेला आहे. आणि हा घरगुती मसाला नाहीये, हा मी बाजारातून रेडीमेड मसाला आणलेला आहे. आणि तेल मी अर्धा लिटर नाही, थोडं 400 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि मीठ, खडे मीठ घेतलेलं आहे. पण हे मी थोडंसं गरम करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जाईल, कारण आता पाऊस पण आहे. तेल गरम करत ठेवलेलं आहे, पण तेल एकदम व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी मोहरी टाकली की कशी लगेच तडतडते तसं झालं पाहिजे तेल, म्हणजे थोडासा धूर आला पाहिजे त्या तेलातून. हे बघा, हे मीठ मी आता गरम करून घेते. असा ह्याचा ट्रान्सपरंट जे असतं दिसतं ना, ते कमी झालंय, जे हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. त्याला थंड करून तेल आता छान उकळलंय. गॅस बंद करून आता थंड करायला ठेवून देऊया साईडला. बघा, यातून असा धूर निघाला पाहिजे. हे बघा, आता मिक्सरला मी मीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता हा मसाला घालून घेऊया त्याच्यावर आणि असं टॉस करत आपण याला मिक्स करूयात. त्याला काही आपण हाताने अजिबात हलवायचं नाहीये. अल्हात असं मीठ लावून घ्यायचं आहे, हे मसाला लावून घ्यायचा आहे. हा बघा, आता मसाला घालून झालेला आहे. मी थोडं आता ह्याला मीठ घालते. मसाला हा आपला विकतचा मसाला आहे. हे बघा, मीठ घालून घेते. हे अंदाजेच घालायचं आहे, आपल्या आपल्या हिशोबाने, कारण ह्याच्यात मी आधी थोडं मीठ लावून ठेवलं होतं, त्याच्यामुळे एवढं मीठ. हा बघा, अंदाजाने हा जो आपला मापाचे जे चमचे आहे त्याच्यातला हा सगळ्यात शेवटची साईज आहे. आणि हा चमचा, हा एवढा मी पाऊण चमचा घेतलेला आहे, एवढं मीठ घातलेलं आहे. कारण मी आधी पण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ त्या हिशोबाने घातलेलं आहे. आणि आता हे आपण टॉस करूनच मिक्स करून घेऊयात. शक्यतो जाड मीठच घ्या लोणच्यासाठी, त्याने चव छान राहते त्याची. आणि पूर्वापार आपलं हे जाडच मीठ चालत आलेलं आहे. आता यात आपण जे गरम करून घेतलं होतं आणि थंड केलेलं ते तेल घातलेलं आहे. आणि आता छान मिक्स करूयात. तोंडाला पाणी सुटलेलं आहे लोणचं बघूनच. हे बघा, लोणच्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. थोडंसं खाली मीठ घालूया आणि आता लोणचं घालूया. आणि मी घातलेल्या लोणच्याची जो पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया. तोपर्यंत हसत राहा, खात राहा आणि घेत राहा घरचा स्वाद. धन्यवाद.